श्री स्वामी समर्थ। श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 10 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया, सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटू नको। देवा हा दास गणू, नको परख्या आता म्हणू, माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा। माझ्या करेन झाले पुण्य, हे ठाऊक मज लागुना, फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे। ऐशी स्थिती आहे जरी, परी देवा कृपा करी, ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेत असे। तैसे तुवा करावे, दुःख अवघे निवारावे, पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित। तू आणल्या मनात अवघेच काही घडून येत, रंकाचाही राव होत तुझ्या लादता वाशीला। असो एकदा पुण्यराशी, गेले उमरावतीसी जाऊन उतरले सदनासी, आत्माराम भिकाजीच्या। हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीच असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याच्या विबुधू। कायस्थ प्रभू याची जात, हा संतांचा प्रेमी अमित, सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्तत असे। त्याच्या घरी समर्थ गेले, ते त्याने सांगून पूजले, मंगल स्नान घातले उष्णोदकांनी गजानन। उटणी नाना प्रकारची, अंगा लावली साची, वृत्ती आनंदली त्याची, संत सहवासा ते धवा। करवती कांठी उमरेडचा, धोतर जोडा नेसविला साचा, भाली केशर गंधांचा भव्य तिलक लावेला असे। कंठा माझी पुष्पहार, नैवेद्याचे नाना प्रकार, दक्षिणेसी 100 रुपये त्याचे ठेविले। धूपदीप आरती झाली, पुष्पांजली समर्पिली, दर्शना लागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची। प्रत्येका ऐसे वाटावे, समर्थ आपल्या घरी न्यावे, यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे रीती। इच्छा ऐसी बहुत झाली, परी थोडक्यांची मनीषा पुरली, सदनी पाऊले लागण्या भली, पुण्य पाहिजे बलवत्तर। ते ज्यांच्या पाशी होते, समर्थ गेले तेथे तेथे, का की साधूज अवघे कळते अंतर्ज्ञानी करून। श्री गणेश कृष्ण खापर्डे, उमरावतीचे गृहस्थ बडे, वकिलीत ज्यांच्या पुढे ढीग रुपयांचे पडते की। दादासाहेब यांप्रत म्हणत ते वऱ्हाडात, हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी। त्याने विनंती करिता खरी, महाराज गेले त्याच्या घरी, तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो। गणेश अप्पा म्हणून होता लिंगायत वाणी, चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे। ती बोलली पतीला, हा साधू पाहिजे नेला, कसेही करून घराला पहा विनंती करून। आपले निष्पाप असल्या मना, याच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन। भाविकांचा देव असे। गणेश अप्पा म्हणे तिला, वेड लागले आहे तुला, हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर। पहा खापर्ड्या लागुनी, हा साधू न्यावया सदनी, श्रम पडले ते आन ध्यानी, उगा हट्ट धरू नको। चंद्राबाई म्हणे, नाथा हे ना पेट पटे माझ्या चित्ता, सांग माझे मनोदेवता, सदनी साधू येतील हो। तुम्ही करा हो त्यांना नुसती, सदनी येण्यास विनंती, गरीबावर असते प्रीती संतांची ती विशेष।
परिअप्पा बोलले, छाती त्यांची होईना बोलावयासी निज सदना, श्री गजानन साधूते. महाराज वदले अखेर, गणेशाप्पाचा धरूर कर, तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला. तुझ्या सदनी वाटेत यावे, काही वेळ बसावे, अरे चित्ती असेल तो बोलावे, भीड न धरिता कवणाची. ऐसा महाराज बोलता, गणेशाप्पाची या चित्ता हर्ष झाला तत्वता, तो न शब्द बोलवे. समर्थास नेऊ सदनी पूजा केली उभयंतांनी आपुला संसार त्याचे चरणी अर्पण केला तत्काळ. असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत, त्या प्रत्येक पूजे प्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा, नाताने हा होता भाचा, राहणार मुंबई शहर रीचा तार मास्तर असे की. तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला, भेटण्या आपल्या मामाला, बाळाभाऊ नाम त्याचे. त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान, म्हणे ऐसाच साधूचे चरण, सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच अवघा अशाश्वत, त्यात कशाला गोऊ चित्त केला आजपर्यंत, तोच आता पुरे झाला. काही असो आजपासून मी न सोडी त्याचे चरण, अमृताला टाकून विष प्याया कोण जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला, होत बुध हो राहिला, दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी, मळ्यासी न जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस, गजानन पुण्यपुरुष होऊन बसला तो ठाई. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची, त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले. म्हणून आला धावत त्या ओस जागेवर, सत्य महाराज करून दंडवत अधोवदन बैसला. डोळ्यातून वाहे पाणी, खंड त्याला नसे जाणी, वस्त्र टाकले भिजवोनी त्या अश्रूंनी छातीचे. ते महाराज वदले पाटलाला, ऐसा का रे रडशी भला, शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर, जोडून आपले दोन्ही कर, महाराज मळ्याच्या अवहेर का हो आज केलात हो. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा माझा, माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपले असे. ही देशमुखाची बाजूची जागा आहे बघा साची, एका मळ्याच्या मालकीची, येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी, तरी चला राहत्या घरी, ते खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा. काकी तुम्हा वाचून मला काही प्रिय आन, हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी ते. तेही तेथे धावून आले, महाराज विनवू लागले निज सदना, या भले हरी आणि नारायण. महाराज बोलले तयासी, मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी, ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईल कळून, आता न करा भाषण, वाद दोघांची निर्मूलन करील हे विसरू नका. जितके जगी जमादार, तितके न करीती विचार, मागचा पुढचा साचार, हेच होणे त्यांच्या ठाई. जा बंकट लालासी, पाहुणा आणा वेगासी, मी सोडितो ततगृहासी, तो नाही राघवला. ते काहे त्यासी विचार, माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार, कोणत्या कारणांनी राघवला. कोणत्या कारणांनी. ते काहे त्यासी विचार, माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार, कोणत्याही कारणांनी. बंकटलालही आला तेथे, घालून लागला समजूत, याच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांग मी काय केले, आपण आहोत त्यांची बाळे, ते सारखे अवघ्यांना. सखाराम सोलकर आहे मनाचा उदार, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते.
सखाराम देई जागा, पुढचे करू आपण बघा, म्हणजे अभ्यास यात भागा, घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी, परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार, भास्कर, बाळाभाऊ, पितांबर, उमरावतीचा गणेशप्पा. रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी, हे पाच पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळा भाऊची अति विरक्त झाली साची, परवाना त्याने नोकरीची केले यत्किंचित आपुल्या. पत्रे येती वरच्यावरी, बाळा भाऊस येण्या घरी, परिणाम अंतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया, हा सोकला पेढे खाया, म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही द्यावा यात ते मार, म्हणजेच हा जवळ करील घर, रत्न चौदवे पाहिल्या बिगर, ह्या हेतून हालणे नसे. लाकडी वांचून माकड, पाहणं होई कधी धड, मोठ मोठे ते पहाड, भिवू लागती वज्राला. एकदा बळेच घालवून दिले बाळाभाऊ कारण, परितो आला परतून राजीनामा देऊन या. बाळाभाऊ शेगावासी, येता भास्कर बोलला त्यासी, कार्य आम्हा त्रास देसी, येथे येऊन वरच्यावर. ओढाळ बैल हिरव्यावर, पाहे पडाया निरंतर, त्यास जरी दिला मार, तरी येई तो पुन्हा. तैसी लोचट तुझी कृती, तो तंतोतंत निश्चिती, झाली जयाला विरक्ती, त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण, समर्थन खपले जाण, त्यांनी भास्कराचे अज्ञान, निवाटाया कृत्य केले ऐसे. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती, ती गजानने घेऊन हाती बाळास जोडू लागले. मारता मारता मोडली बुधही ती छत्री भली, मग एक मोठी घेतली भरी व काठी वेळची. तिने मारणे सुरू केले, ते पाहता लोक भ्याले, काही काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळा भाऊ तसाच पडला, समर्थांच्या पुढे भला, कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने. भास्करही झाला चिंतातुर, बाळा भाऊचा पाहून मार, परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळा भाऊच्या पाठीवरी, मग ते कंटाळून अखेरी तडवू लागले तयाला. जैसा का तो कुंभार माती तुडवी तो साचार, तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा. मठी हा प्रकार चालला, शिष्य समुदाय पळत सुटला, कोणी गेले बोलवण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस. मंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामजी, समर्थ हात धरण्या राजी, कोणी तयार होईना. बंकटलाल म्हणे भीत भीत, समर्थ हा आपुला भक्त, परी झाले या प्रात, आता तू ऐसे तुडवणे. ऐसे एकदा भाषण, समर्थ बदले हसून, हे असंबद्ध भाषण का करिता कळेना. मीना बाळासी मारले, नाही तयासी तुडवले, निरखून पहा चांगले, म्हणजे येईल कळून. महाराज म्हणाले बाळासी, उठ वत्सा वेगेसी, या आली मंडळीसी, अंग तुझे दाखवे. ऐसी आज्ञा होता मला, बाळा भाऊ उठून बसला, लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो वळाचे नाव नाही, कोठेही न लागे काही, तो पहिल्या परीच होता पाही, निमुग्न आपल्या आनंदात. त्या योग्य भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला, मग तोही न पुन्हा बोलला, वेडे का वाकडे बाळासे. सोने कसासी उतरते, तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समस्तांचे ते प्रकार पाहून. सुखलाल नामे अगरवाल होता बाळापूरला, श्रोते त्याच्या आगराला, गाय एक द्वाड होती. तिने गावात फिरावे, मुला माणसा तुडवावे, सशक्तांसी हुंडवावे, शिंगीने ती आपुल्या. वाटेला त्याच्या दुकानात गायीने शिरावे अवचित, ध्यानाची या टोपल्यात तोंड आपुले खुपसावे.
वाटेल तितके यथेच्छ खावे, राहिले लेनासावे, तुल तुपाचे लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेविता चरहाटे, थोडी हा म्हणता साखळीसी, आणली लघुता बांधता त्या गायीने. ती गाय नव्हे वाघीण बाळापूर, कारण लोक गेले कंटाळून, त्रास सोसिता तियेचा गाभाण मुळीच होईना. कास कधीच करीना, कोंडून ठेविता राहीना, घरा माझी कोठेही. लोक म्हणती सुकलाला दे खाटकास या गाईला, किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून. सुकलाल म्हणे लोकांची, तुम्हीच मारून टाका तिसी, वाटेल त्या प्रयत्नांसी करून या विबुध हो. एका पाठणाने तिला मारण्याचा यत्न केला, गोळी मारून बंदुकीला टिपून बैसला होता तो. ते कसे काय कोण जाणे, कळेले गाई कारणे, तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला उताण. मी परगावा नेऊन दिली होती सोडून, परी आली परतून, त्याला सांग काय करू. ऐसे ऐकता लोक म्हणती, आता याला एक युक्ती, गोविंद बुवांचा घोडा म्हणती समर्थांनी गरीब केला, तूही या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण कर समर्थांना, म्हणजे अवघे संपेल. साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकटामचे टळेल बाप त्या योगे. ते अवघ्यास मानवले, गाय नेण्याचे ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रत्यय नाना परिचय. एक यत्नही नाही फळला, शेवटी एका पटांगणाला हरळ कुंद्याचा ढीग केला, सरकी ठेविला शेजारी. ती खाया लागून गाय आली धावून, ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी. साखळदंडाने बांधुनी पुरी गाय घातली गाडीवरी, आणली शेगाव भीतरी गजाननासी द्यावया. जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावात पडलासे त्या गायीचा पालट. समर्थान पुढे येता क्षणी गाय झाली दीनवाणी, तिने लोकांची आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा, गायी सैसा यातना देणे काही बरे नव्हे. चारही पाय बांधलेत, गळा साखळ दंड लाविलेत, शिंगाचीही तीच गत केली चरहाटे काथ्याच्या. ऐसा मोठा बंदोबस्त शोभत असे वाघिणी प्रत, ही गाय बिचारी साक्षात तिला ना ऐसे करणे बरे. अरे खुळ्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय, तिला बांधिले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला. तिला आत्ताच करा मुक्त, तिना हुंदाडी कोणाप्रत, परी लावण्या तिला हात, छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे ते समर्थ आले त्वरे, आपुल्या त्या पुनीत करे, बांधणे तोडिले धेनूची. बंधने अवघी तुटता भली, गाय गाडीच्या खाली आली, पुढे पाय टेकती झाली, समर्था वंदन करावया. खाली घालून या मान, प्रदक्षिणा त्या केल्या 3, समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसे प्रकार तेथे झाला, तो अवघ्यांनी पाहिला, समर्थांच्या प्रभावाला शेष वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनुसी, बाई कोणाला द्यावे त्रास, तू या सोडून मठास कोठे जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार, उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावांचा. बाळापूरची मंडळी बाळापूर निघून गेली, गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेन तिला चरहाट जाण, सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावात तिची संतती नांदते, जे काही वंदती ब्रह्मवेत्ते तेच येते घडून. असो एका कारंज्याचा लक्ष्मण गुढे नावाचा विप्रवाजसनीय शाखेचा धनकनक संपन्न असे. त्यासी रोग झाला पोटात, उपाय केले अत्यंत परिणा आला गुण, किंचित खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती, म्हणून सहपरिवार सत्वरती आला शेगावा कारणे.
रोग व्यथेने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा, दोघां तिघांनी उचलून जाणा आणले त्या मठात. करण्या नुसता नमस्कार, असमर्थ होते शरीर, त्याच्या कुटुंबाने पदर समर्थांसमोर पसरला. आणि म्हणाली दयाघना, मी आपली धर्मकन्या, माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण, माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी, तोच फेकीला अंगावरी त्या लक्ष्मण कांतीच्या. जा दे हा पतीस खाया, व्याधी त्याची बरी व्हाया, तू शोभसी त्यास जाया पती भक्ती पारायण. यापुढे न काही बदले, चिलिम ओढू लागले श्री गजानन स्वामी भले आपुल्या मठात शेगावे. भास्कर म्हणे, हो बाई आता न बसाई ठाई, आपल्या पतीस लावलाही जा देऊन कारंजाते. प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थन करी प्राप्त झाला, तोच घाली खावयाला आपल्या पती कारणे. याने तुझे होईल काम, गुण येईल अत्युत्तम, लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला, प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस. निजगृही जोडपे आले, आप्त पुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकल्ले. बाईने अवघे वर्तमान कळविले लोकां लागून, आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थ मज लागी. आणि आज्ञा केली वरी, खाऊ घाला अत्यादरी आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मीही केले, आज सकाळी खाऊ घातले, हे वैद्यांनी जई ऐकले तई त्या वाईट वाटी. अहो बाई तुम्ही काय केले तर हो, हाय हाय आंबा हेच कुपथ्य होय, या पोटातील रोगाला. माधव निदानी हेच कथिले, सुश्रुतांनीही वर्णिले, निघंटाने कथन केले, शारंगधर म्हणे ऐसेच. तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता, भक्षण केलात, पत्नीचे पुण्यपतीला उपयोगी पडत असे. ऐसे वैद्य बोलले, आप्त उगे घाबरले, जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले अगटीत लक्ष्मणाचे पोट सत्य, रेच होऊ अकस्मात मऊ होऊन गेले होते. शौचा वाटे व्याधी गेली, हळूहळू शक्ती आली, पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी, तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर, म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. मी आलो त्यासाठी, चला कारंजास ज्ञान जेठी, मला का करा हिमपुटी नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला, महाराज गेले कारंजाला, ते धवा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली, दक्षिणा ती निवेदिली, अवघी संपत्ती आपुली आहे मी कोण देणार. परी एका ताटात काही रुपये ठेवले, सत्य महाराज बघून त्याप्रत ऐशारीती बोलले, म्हणशी माझे काही न उरले, मग हे रुपये कुठून आणले. लक्ष्मणा ऐसे चाळे, दांभिकपणाचे करू नको, मला दिली तू आपले घर, आता उघडी अवघी दारे, फेकून देई रस्त्यावर अवघी कुलपे ये धवा. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरून बसला. परिसमर्थ आग्रह धरिला, खजिन्यांचे दार उघडी. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर, खजिन्याचा उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला. आणि म्हणाला, महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे, ऐसा बोलीला जरी बरवे, परी अन्य भावे अंतरीचा. हे त्याचे दांभिकपणा समर्थ आले कळून, बहुरुपयाचे रजोपण कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान, पर्यंतरी कडवटपण पूर्ण त्याचे भरेल असे. सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाले पुण्यराशी, दांभिकांच्या सदनासी संत न होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची वा धन दौलतीची गरज समर्था नव्हती साची, ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला, खोटेपणाचा राग आला, म्हणून गेले उठून.
जाता जाता बोलले, माझे माझे म्हणसी भले, भोग आता त्याची फळे, माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया आलो होतो त्या ठाया, याही पेक्षा दुप्पट द्याया परितेत तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य, 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त, त्या भिक्षेची वेळ आली. म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित, याच साठी हे चरित्र समर्थ घडवून आणले. श्री गजानन चिंतामणी त्यागार काय शोभा आणि, या सुवर्ण लागुनी भूषवावे का कथी लाने. स्वस्ती श्रीदास गणून विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ सदा भाविक परिसोत निज कल्याण भावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय नामे ग्रंथस्य दशमोध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गजानन महाराज की जय.